इकडून तिकडून फोटो काढतात, फेसबुकवर टाकतात किंवा ते युट्यूब एक निघालंय, प्रत्येकाने एक युट्यूब काढलंय आणि पट्ट्यानं मैदान गाजवलं म्हणून बातमी टाकतात। आणि मग नंतर मुंबई दर्शनाचा आनंद घेतात। हा अनुभव चांगला आहे का? तुम्ही महाराष्ट्र सांभाळणार आहात, महाराष्ट्रातले जबाबदार तुम्ही आता नागरिक आहात। आपल्या न्याय हक्कासाठी आपण किती बेजारीतून आलोय, मला तुळतुळ होतंय। रेल्वे मध्ये बसायला जागा मिळाली नाही, आपण चालतो त्या ठिकाणी बसलो, एका सीटवर 10-10, 5-5 जण बसलो। हे साधा अनुभव नाही मित्रांनो, आणि ज्यांच्या वाट्याला हा अनुभव आलेला आहे तोच यशस्वी होतो। टाकीचे घाव सोसल्याशिवाय ईश्वराला सुद्धा देवपण प्राप्त झालेलं नाही। आपण तर माणसं आहोत। रात्री सर्व फोटो पाहत होतो, शौचालयाच्या कडेला सुद्धा बसून आपले प्रशिक्षणार्थी पोटाची आग विझवण्यासाठी आज मुंबई गाठलेले आहेत। या पुढे या, आणि एवढ्या कष्टानं आपण इथपर्यंत आलोय, तर आपण माझा 15वा दिवस आहे मित्रांनो। 15व्या दिवसापर्यंत मी सकाळी 10 वाजता या ठिकाणी येतोय, 6 वाजेपर्यंत लघवीला सुद्धा जात नाही। मला कोणी सांगितलंय का मी जर मागच्या वाटेनं घरला निघून गेलो तर कोणी माझ्यावर काही अटक वॉरंट काढणार आहे का? पण हे आपण स्वीकारले मित्रांनो। प्रशिक्षणार्थींच्या वतीनं ज्या काही आमच्या लातूर जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थी बांधवांनी, त्याच्यामध्ये अनिकेत मांगळे आहेत, गोविंदराव टोंपे आहेत, शुभम पांचाळ आहेत, सुजित शिंदे आहेत, गंगाधर कुमटेकर आहेत, प्रथमेश लंगडे आहेत, विष्णू क्षीरसागर आहेत, या सगळ्या मंडळीनं 5 ते 6 वेळेस माझी भेट घेतली आणि त्यांनी विनंती केली की तुम्ही या आंदोलनाचं नेतृत्व करा। मी त्यांना स्पष्ट सांगितलं, नेतृत्व कोण करेल महत्वाचं नाही, आपण सामूहिक नेतृत्व करू। कुण्या व्यक्तीचं नेतृत्व महत्वाचं नसून आपण सर्वजण सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून आपण आझाद मैदानाकडे कूच करू आणि आझाद मैदानातून ह्या शासनाला इशारा देऊ आणि शासनाला जाग करण्याचं काम करू। एवढं सांगून त्या दुसऱ्या दिवशी आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर, कचेरीवर मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढला, धडक मोर्चा, आणि आपल्या आंदोलनाला आपण सुरुवात केली। म्हणून मित्रांनो, मी पार्श्वभूमी का सांगतोय, तुमचे 6 महिने पूर्ण होईपर्यंत कोसो दूर अंतरावर असलेले बालाजी पाटील, जेव्हा तुमची आर्तहाक माझ्या कानापर्यंत पोहोचत होती, तेव्हा मात्र बालाजी पाटलांनी आळस या सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध आस्थापनामध्ये जे काम करत आहेत त्यांच्या सर्व प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे आणि सर्व अभ्यासांती या आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे।
आणि उडी घेतल्यानंतर या ठिकाणी 15वा दिवस आहे मित्रांनो. त्याच्या अगोदर 5 दिवस आम्ही सगळं टेहळणी केली आहे इथं मुंबईतली. तर पोचावं लागेल. हे स्टेज मंडप हे सगळे काही अनभिज्ञ होतो आणि सगळी माहिती 5 दिवस अगोदर घेऊन परमिशन घेतलं आणि मग आझाद मैदान हे 15 दिवस पूर्वीचे 20 दिवस झालं. बालाजी पाटील चाकूरकर एक क्षणही मुंबई सोडलेला नाही, एक क्षणही. मला तुम्हाला धन्यवाद द्यायचंय की आज खऱ्या अर्थानं प्रशिक्षणार्थ्यांनी मनावर घेतलंय असं वाटतंय. मंत्रालय आजची संख्या पाहिल्यानंतर अनुपजी असतील, अनुपजींना पण खूप धन्य वाटत असेल की यांनी 3 महिने आपली संघटना बांधण्यासाठी काम केलंय. त्यांचं टाळ्या वाजवून आपण सगळेजण अभिनंदन करा. कारण संघटन बांधणं आणि त्यातही विखुरलेल्या लोकांचं संघटन बांधणं, ज्यांची कुठेच आपल्याकडे नोंद नाही अशाची नोंद घेणं आणि यांचं संघटन बांधणं खूप अवघड आहे मित्रांनो. आणि ते काम प्रथम जर कोण केलं असेल तर अनुपजी चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांनाही आता ऊर भरून आला असेल. मी तुमच्या आंदोलनामध्ये मागच्या 4 तारखेच्या संध्याकाळच्या 6 वाजल्यापासून जुळलोय. 4 फेब्रुवारीचं जे आंदोलन आपलं झालं त्या दिवशी मला काही प्रशिक्षणार्थ्यांनी फोन केला होता, पण मला वाटलं आता आंदोलन तुमचं बरेच दिवस चालणार आहे, आपण दुसऱ्या दिवशी भेटू. त्याच दिवशी 6 वाजता मी इथे फोन केला तर म्हणले आमच्या आंदोलकांना बाहेर काढलं आणि आंदोलन संपलं. आणि कोणीही मॅनेज झालं नाही मित्रांनो. माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब 40 वर्ष असंघटित लोकांचं काम करण्याचं काम केलंय आणि तुमच्या आमच्या आंदोलनामध्ये ते मॅनेज होण्यासारखे एवढे छोटे कार्यकर्ते नाहीत, एवढ्या छोट्या मनाचे नाहीत. अनुपजी सारखं सर्वसामान्य नेतृत्व यांना करोडो रुपये दिले तरी मॅनेज होण्यासारखं हे व्यक्तिमत्व नाही. आणि पुन्हा तिसरा जो डॉक्टर तुम्ही शोधलाय तो तर हर हाल में तो कुठेही मॅनेज होणार नाही आणि कुठेही कुणाच्या पुढे हुजरेगिरी करणार नाही अशा प्रकारचा डॉक्टर भेटलाय मित्रांनो. आजच्या तारखेमध्ये तुमच्याकडे 3 डॉक्टर आहेत. पुन्हा आपले साबळे साहेब आहेत. साबळे साहेब आलेत का? अमरावती येणार आहेत ना? त्याच्यामुळे आणखीन आपले साथीदार वाढत जातील. आपणाला खूप काही आपणाला यांचं सहकार्य भेटणार आहे. मी तुम्हाला आंदोलनामध्ये काय करायचं आहे आणि काय नाही करायचंय माझ्या स्पीच मध्ये मी सांगणार आहे. पण फक्त मी माईक यासाठी सूत्रसंचालकाकडून हातात घेतला, भावानो आता शपथ घ्या. आपल्या आई वडिलाची शपथ घ्या आणि मनामध्ये ठरवा, संयोजक आयोजक सूचना करत नाही तोपर्यंत मी मैदान सोडणार नाही. मी आता नाश्ता करणार नाही, चहा प्यायला जाणार नाही. फार झालं तर पाणी आणायला 1-2 जण जा, पाण्याची सोय आहे इथे. मैदान सोडायचं ठरलं का आपलं? पक्का? हो म्हणलेत, कशाला बी हात वरी करलेत आणि करायचं तेच करूलेत असा बी अनुभव आहे. आज तो अनुभव येता कामा नये. शासनाच्या छातीमध्ये धडधड करेल अशा पद्धतीची संख्या आज आझाद मैदानावर आली आहे. आणखी एवढीच संख्या आणखी मुंबईमधून विविध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येऊ लागलेली आहे.
बघा ते लोंढे आता आझाद मैदान भरल्याशिवाय राहणार नाही. किती जरी अंतरण टाकलं तरी आपल्याला पुरणार नाही. आता खऱ्या अर्थानं प्रशिक्षणार्थी पेटायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण एकदा घोषणा देऊया आणि आपल्या आता हे आपले इथली एक पट्टी टाका, पट्टी टाका पट्टी. आता मित्रांनो मैदान असं दुमदुमून टाकतंय. सर्वजण उभा टाका. स्टेजवरचे खाली बसा, तुम्ही खाली बसा. स्टेजवरचे उठा. स्टेजवरच घ्या ना. विधान भवनामध्ये जे विधानसभेचं अधिवेशन चालू झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला हा आवाज पोहोचला पाहिजे. अशा मोठ्या आवाजामध्ये आपल्याला घोषणा द्यायची आहे. आपल्या आजूबाजूला कोण घोषणा देत नाही का हे पण तपासा. आणि तो जर आवाज काढत नसले तर त्याचं नाक दाबा म्हणजे तोंड उघडे. आपल्याला शासनाचं जर तोंड उघडायचं असेल इकडे या प्रशिक्षणार्थी भावांनो इकडे या. एक चटई टाका ना. इकडे 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 आहे ना, इकडे जागा आहे. कोण म्हणाले अरे आल्यानंतर काढू आपण. टाका आता तोपर्यंत. जागा काही आझाद मैदानाची जागा आहे. मंडप किती टाकून ठेवायला जमणार इथं. पट्टी टाका. आझाद मैदान का व्यापलंय का आपण परवानगी घेतली. एक पट्टी टाका तिकडे. प्रशिक्षणार्थी भावांनो इकडे या. इकडे पट्टी टाकली. उन्हात नको भैया इकडे या. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा 11 महिन्याचा कार्यकाळ. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार. कायमस्वरूपी रोजगार. कायमस्वरूपी रोजगार. हम सब इनकलाब इनकलाब इनकलाब. हल्ला बोल भाई हल्ला बोल. हल्ला बोल मेरे हल्ला बोल. हल्ला बोल मेरे भैया हल्ला बोल. हल्ला बोल भैया हल्ला बोल. अरे हल्ला बोल भाई हल्ला बोल. बोल मेरी बहना हल्ला बोल. अरे बोल मेरे भैया हल्ला बोल. अरे बोल मेरे भैया हल्ला बोल. अरे हमारी मांगे पूरी करो. हात वरी करायचं. वज्रमुठ करून कोपरापासून वरी उचलायचं. ज्याला लकवा मारलाय त्यांनीच फक्त हात वरी करायचा नाही. ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे त्यांनी वज्रमुठ आवळून वरी हात करायचा आहे. अरे हमारी मांगे पूरी करो. 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 अरे शासकीय सेवेत 10% आरक्षण. अरे शासकीय सेवेत 10% आरक्षण. अरे शासकीय सेवेत 10% आरक्षण. अरे मानधनात 25,000 रुपयाची वाढ. अरे मानधनात 25,000 रुपयाची वाढ. अरे टप्प्याटप्प्यानं समायोजन. अरे टप्प्याटप्प्यानं समायोजन. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय.
अरे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा 11 महिन्याचा कायमस्वरूपी कार्यकाळ, 11 महिन्याचा कार्यकाळ, 11 महिन्याचा कार्यकाळ. अरे बेरोजगारांना रोजगार, अरे बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार. कोण म्हणताय देत नाही? अरे 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 कोण म्हणताय देत नाही? 15 दिवसापासून आमच्या आंदोलनाची दखल न घेणाऱ्या सरकारचा, या सरकारचं करायचं काय? अरे सरकारचं करायचं काय? अरे सरकारचं करायचं काय? अरे सरकारचं करायचं काय? धन्यवाद. बालाजी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बालाजी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चौहान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम सब एक हैं, हम सब एक हैं। सगळ्यांनी हाती आगे म्हणायचंय. हम सब एक हैं, हम सब एक हैं। बालाजी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बालाजी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता आपली बॅटरी चार्ज झालेली आहे. आता डिस्चार्ज होऊ द्यायची नाही संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. ते येणार आहे MLA साहेब सेशन नंतर फोन आला होता मला. आता आणखी एक सूचना, बसल्या बसल्या ज्या मतदारसंघातून आपण आलो आहोत, ज्या आमदाराला आपण निवडून दिलो आहोत, त्या आमदारांना फोन लावा आणि आपल्या या आझाद मैदानावर हा जो युवा प्रशिक्षणार्थ्यांचा सैलाब आलेला आहे, त्या सैलाबला भेटा आणि यांचे गाराणे ऐका आणि विधान भवनामध्ये प्रश्न मांडा. अशा प्रकारची विनंती आपण सगळेजण करा. ओके, करा आपापल्या आमदारांना फोन. मी केलं होतं येणार. हा, अहमद अकोलेवाले अहमद बहिणी केलंय, त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करा. त्यांचे आमदार निवडून आले. अकोल्याचे पश्चिमचे आमदार साजिदभाई सय्यद ते येणार आहेत. आपल्या भागातले यवतमाळचे पण ह्याचे येणार आहेत. बाळासाहेब बांबुळकर साहेब पण येणार आहेत. आज कमीत कमी आपल्या आंदोलनाला 50 आमदारांनी भेटी दिल्या पाहिजेत आणि सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी भेटी दिल्या पाहिजेत आणि सत्ताधारी पक्षानं आपणाला चर्चेसाठी विधान भवनामध्ये आज बोलावलं पाहिजे. यासाठी आपण आता आक्रमक होऊया. नाही नाही आता नाही, भाषण नाही. सूचना एकच करा, कोणी बाहेर करा, कोणी बाहेर जाऊ नका मनात. सर्वांना विनंती आहे, कोणीही सर हे वाशिमचे गंगावणे आयोजकांनी संयोगाच्या सूचने वाशिमचे आमदार भाजप आकानं फोन लावायचा नाही. जेवढ्या मतदारसंघातले आपण आलो तेवढ्यानी फोन लावून एक तर इकडे यायला भाग पाडा, नाही तर फोन बंद करून ठेवायची वेळ येऊ द्या. जेवढे फोन लावून परेशान करा, कारण आपण निवडून दिलंय त्यांना. फुकट नाही म्हणा आता मतदान आमचं. तुम्हाला मतदान करताना आम्ही काही घेतलं नाही. आता आमच्या मतदानाची परतफेड आम्हाला रोजगार देऊन करा म्हणून सांगा. आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी आपल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या, ज्या काही मागण्या आहेत त्यासाठी पाठिंबा व्यक्त केला आहे.
त्याबद्दल समस्त प्रशिक्षणार्थीच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याला अजून एकदा स्वागत करा त्यांचं. यानंतर आज मुळात भाषण होणार नाही. आपण कुणीही भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेलो नाही. एक 2-3 मोजके आहेत जे ज्यांना आपण गेल्या वेळेस वेळेअभावी त्यांचं भाषण किंवा त्यांचं ज्या मनोगत आहे ते झालेले नाही. त्यांची परत एकदा नावं आलेली आहेत. फक्त 3 ते 4 नावे आहेत. त्यांचं मनोगत व्यक्त झाल्याच्या नंतर मग आपण पुढील त्यानंतर या दोघं तिघांची भाषण झाल्याच्या नंतर आपले प्रमुख नेतृत्व असणारे अनुपजी चव्हाण साहेब आपल्याला मार्गदर्शन करते आणि त्यानंतर नेतृत्व बालाजीराव पाटील साहेब आपल्याला लास्टचं मार्गदर्शन करते. त्यांच्या भाषणामध्ये ज्या काही रूपरेषा ठरलेल्या आहेत पॉइंट टू पॉइंट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परत या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येत आहेत. तर सध्या गोंदिया जिल्ह्यामधून श्वेता मेश्राम मॅडम यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी स्टेजवर यावं. अगदी मोजक्या आणि थोडक्या स्वरूपामध्ये आपल्या मागण्या या ठिकाणी मांडायच्या आहेत. बालाजी पाटील साहेब यांच्या भाषणामधून आपल्याला आजच्या दिवसभराची पुढील रूपरेषा समजणार आहे. धन्यवाद सर. इथे उपस्थित माझे सर्व बंधू आणि भगिनी आणि आदरणीय मंच यांना माझा सन्मानाचा मुजरा. मी डायरेक्ट पॉइंटवर येते कारण की वेळ कमी आहे आणि माझ्या बोलण्यापेक्षा इथे आधी आलेल्या माझ्या बहीण भावांनी खूप छान बोललेलं आहे. ज्याने आपल्या आतील जी आग आहे ती पेटली पाहिजे. आपण आपल्या घरी सायंकाळी ज्योत लावतो, सकाळी ज्योत लावतो. कशाला लावतो की त्या देवाऱ्यामध्ये आग पेटायला पाहिजे, ज्योत पेटायला पाहिजे. म्हणजे त्या देवाऱ्यामध्ये नेहमी प्रकाश असायला पाहिजे. मी आज माझ्या बहीण भावांना हीच विनंती करते कारण मी सुद्धा माझा छोटासा मुलगा 4 वर्षाचा आहे जो कफचा पेशंट आहे आणि माझ्याशिवाय त्याच्याशिवाय मला आणि देवाशिवाय आम्हाला कोणी नाही आहे. आणि अशा माय लेकरांना ह्या सरकारने रस्त्यावर आणलेलं आहे म्हणून मी इथं बोलायला हिम्मत केलेली आहे. चाकूरकर सर, मी बोलू इच्छिते इथे शिंदे सर देवरीला आले होते. मी डायरेक्ट पॉइंटवर येते. जर आपण या सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात बोललो तर आपल्याला अटक करतात, बरोबर आहे. आपण त्यांच्या विरोधात जर एक पाऊल उचललं तर पोलिसांची फौज आपल्याला अटक करायला येते. पण त्यांनी जर आपला विश्वासघात केला तर आपण कोणाला अटक करायचा. विश्वासाची खेळ खेळलेला आहे. आपल्या दारापर्यंत भीक मागायला ते आले होते, आपण नाही आलो होतो. आम्ही आमचा हक्क मागायला आलो आणि जर एखाद्यालाही जर त्यांनी आपल्या विरोधामध्ये जर हात लावायला केले तर आम्ही त्यांचे हात कापून टाकू. एवढे सर्वात जास्त योजना आणणारे म्हणे शिंदे सरकार. ऐकलं होतं देवरीमध्ये काय करायचं त्या योजनांचं? काय करायचं? कार्यमुक्त केलं साहेब आम्हाला. कार्यमुक्त करतात कोणाला करतात? एका व्यक्तीला फासावर लटकवलं का? कारण की शिवबांच्या नावाची अवहेलना केली. शिवबांनी काय केलं? कधी प्रजेला धोका दिला? मावळ्यांना एकत्र केलं शिवबांनी. कशाला केलं? मावळे त्यांची ताकद होते. मावळ्यांनी गणमिकाव्यांनी युद्ध लढलं. पण जेव्हा अफजल खान त्याच्या विरोधामध्ये उभा झाला, जेव्हा तो फसवणूक करायला निघाला तेव्हा या शिवबाने काय केलं होतं माहित आहे आपल्या सगळ्यांना, सांगायची गरज नाहीये. आम्ही त्या शिवबांचे मावळे आहोत. आम्ही बोलणारे नाही. आम्ही करून दाखवले साहेब. तुम्हाला जर माझ्या या 4 वर्षाच्या मायेचा आवाज येत असेल ना तर मी म्हणते खरे शिवभक्त सादर मैदानात या. आमच्या मतामुळे तुम्ही तिथं बसले साहेब. आम्ही नाही. आम्ही तुमचे लाडके बहीण भाऊ नाही. आम्ही तुमच्या कोणी मुली आहोत. जर तुमच्या मुलींचा संसार उद्ध्वस्त झाला असता तर तुम्ही अख्खी फौज घेऊन त्या जावयाच्या घरी गेले असते साहेब. किती लोक किती लेकरं रडत आहेत. त्यांच्या अश्रू पुसायला बघायला तुम्ही त्या दालनातून बाहेर आलेत का?
नाही ना? ती खुर्ची कोणी दिली तुम्हाला? तुम्ही दिलीत का? तुम्ही दिलीत का? तुम्ही दिलीत का? मग ते आता खुर्ची आम्ही जर देऊ शकतो ना तर ते घेऊ सुद्धा शकतो. त्यानंतर शिवबांनी प्रजेसोबत कधीच धोकेबाजी केली नाही. तुम्ही केलीच शिंदे साहेब. मी माझा आवाज जर शिंदे साहेबांना पोहोचत असेल आणि यासाठी जर मला जेलमध्ये जायची गरज पडली तर मी एकटी जाईल, माझ्यासोबत कोणी नको. कारण माझ्यासोबत माझा येशू बाप आहे. तो जसा म्हणतो की मी शिवबाचा वाघ आहे तशी मी येशूची बेटी आहे आणि मी कोणाच्या बापाला भीत नाही. मी खरं सांगते, मी कोणाच्या बापाला भीत नाही. आणि मी इथं कोणत्या, माफ कराल मला सगळे, मी मनुष्यांवर विश्वास ठेवत नाही. कारण मनुष्य प्राणी हा नेहमी धोके देणारा असतो. तो करेल हे सांगता येत नाही. एक बाइबल मध्ये खूप सुंदर कहावत आहे, जो मनुष्य पर विश्वास करेगा उसका सत्यानाश होगा, लेकिन जो यहोवा पर विश्वास करेगा वो हमेशा जय पाएगा. इसलिए हमें किसी पर विश्वास नहीं करना है. हमें अपने बाप पर जो ऊपर से हमको देख रहा है, ये हमारे यहाँ पे अब उन्होंने फरिश्ते भेजे हैं. ये बिना ऐसे नहीं है, इनके दिल में आग लगाई है उसने, इसलिए यहाँ पे आए. म्हणून हे इथे बसलेत आमचे भाऊ बनून. त्यांना काही गरज नाही आहे आपल्या घरी. हे होळी करतात, सर्व सण साजरे करतात. त्यांना काय गरज आहे? खरी गरज होती शिंदे सरकार, फडणवीस सरकार साहेबांना इथे यायची. हे इथं आपले परिवार सोडून आले आणि आम्ही, माफ करा, मी पहिल्यांदाच आले इथे. माझा मुलगा, त्याला माझ्याशिवाय कोणीच नाही आहे, देवाशिवाय आम्हाला कोणीच नाही आहे. माझा मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये असून सुद्धा, माझा भाऊ क्लास 1 ऑफिसर असून सुद्धा माझी हिस्ट्री बहुतेकांना माहित नाही आहे. पण मी कधी तिला प्रथम प्राधान्य देत नाही. मी 6 महिने गेली साहेब शाळेमध्ये, छोट्या मुलाला समोर घेऊन गाडीवर बसवून 7 किलोमीटर ड्युटी केली. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो. आणि जेव्हा तिथून आलोत ना, आमचे मुलं रडले. जे आम्हाला इथं आम्हाला दिलं नाही. मी सॉरी, मी आपलं नाव सुद्धा सांगते पुन्हा. मी श्वेता मेश्राम, गोंदिया जिल्ह्यातून आलेली आणि करटी बुजुर्ग म्हणून गाव आहे तिथे जिल्हा परिषद हायस्कूलला जॉब केली मी 6 महिने. आणि काय दिलं साहेब? भीक. आम्हाला कार्यमुक्तची भीक. काय करू त्याचं? काय करू? कपची औषध म्हणून माझ्या मुलाला चारू पाजू की त्या शिंदे साहेबांच्या गळ्यात नेऊन तिथे चहा म्हणून पावडर करून पाजू? काय करू? शिंदे साहेब तुम्ही म्हणता योजना मी आणलो, मग फॉलो करा ना. हा, फॉलो करा. आम्हाला तुम्ही 6 महिन्यासाठी ठेवले, आम्ही काम केलं साहेब, तसं तुम्ही काम करा. तुम्ही आम्हाला म्हणता 5 महिने दिलो. 5 महिने देऊन काय करायचं? मग ठीक आहे, तुम्ही आम्हाला 5 महिने दिलात. आज माझ्यासोबत म्हणा ऍक्सेप्ट आहे म्हणा. एकदा मी तुम्हाला सांगते, ऍक्सेप्ट नाही आहे, ऍक्सेप्ट आहे म्हणा. तर मग सत्ता सुद्धा 5 महिन्याची असायला पाहिजे. खेळ खेळता, खेळ सुरू आहे. शिंदे सरकार, फडणवीस सरकार, अजित पवार दादा. दादा कुणाला म्हणतो की बहीण आर्त हाकेने जेव्हा तिला पीडा होते ना तेव्हा त्याला दादा म्हणते आणि राखी बांधते. तो हात काढून टाका भगिनींनो, जो हात आपल्यासाठी येत नाही. आणि ते भावांनो, त्याला दादा कधी म्हणू नका, अशा लोकांना किंवा सरकार सुद्धा म्हणू नका जो आपल्या प्रजेला बघत नाही. काय करायचं? मला माहित आहे प्रत्येकांच्या आतमध्ये एक आग आहे आणि प्रत्येक जण त्या आगीने आज इथं आलेला आहे. तरी सुद्धा मी काही मध्ये निगेटिव्हिटी बघितली. मला सांगा, हे तुम्हाला कधी मदत नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही पेटणार नाही. जोपर्यंत तुम्ही पेटणार नाही ना, परमेश्वर जरी आला ना, तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचं काही होऊ शकत नाही. मी सरळ सांगते, काही होऊ शकत नाही. पण आज इथं जर तुम्ही प्रण घेतलं तर ह्या आझाद मैदानाला नाही, अख्ख्या मुंबईला तुम्ही आग लावून ठेवू शकता. कळलं का? आज काही छोटे मुलं घेऊन आलेले आहेत, काही छोटे मुलं सोडून आलेले आहेत. मी सुद्धा माझ्या छोट्या मुलाला सोडून आलेली आहे. आणि असं नाही की भाऊ ग्रेट नाही आहेत, भाऊ सुद्धा आपले परिवार, आपले कामं सोडून आलेले आहेत. मग एवढं आपण जे जीवाभावानं तळमळ करून इथपर्यंत आलेलो आहोत ना भावांनो, बहिणींनो, खरंच याचं चीज करा. आणि ज्या दूताला तुमच्या समोर पाठवलेलं आहे देवाने, त्या दूताला एकजुटीनं, एक मतानं पाठिंबा द्या. एवढंच माझं म्हणणं आहे. तेव्हाच तुम्ही सक्सेस व्हाल. आणि खरंच चाकूरकर साहेबांनी जे म्हटलं ना त्याला तुम्ही खरंच मान्य करा. आणि याच्या नंतर तुम्ही इथं शांतीनं 6 वाजेपर्यंत बसाल, एवढीच रिक्वेस्ट करते आणि आपल्या शब्दांना विराम देते.